ठीक आहे, बोलूया नंतर, मी येते. बरं, श्रीचा फोन लागत नाहीये. म्हणजे मी खूप ट्राय करतेय, पण एक बेल होऊन कट होतोय. तो बाहेर गेलाय का कुठे? नाही, आहे इथेच. हे बघ, असंच होतंय. मी ट्राय करतो एकदा, थांब. हां. गुड मॉर्निंग मनीष. बोल. हा हा, हॅलो हॅलो श्री, गुड मॉर्निंग. बोल. काय काय म्हणजे तू कशासाठी फोन केलायस? नाही नाही, अरे फोन चुकून लागला. ऑल राईट. या, बाय बाय. या, बाय. असंच होतंय. एक बेल वाजते आणि कट होतोय. म्हणजे जिजूनी तुझा नंबर ब्लॉक केला आहे. चल, मी निघते. नाही नाही, थांब, मी सोडतो तुला बाईकने. अरे नाही, नको, खरंच मी जाईन. आपण जाऊया ना दोघी बरोबर. अगं, मला थोडं काम आहे. तू जा. तू सरांना निरोप देशील का? मला यायला थोडा उशीर होईल कदाचित. नवी, ऐक ना, वेळेत पोहोचायचाच प्रयत्न करते मी. फक्त झाला तर 15-20 मिनिटं उशीर होईल. मी येते. बाय. बिचारी. मला पण आता तिची काळजी वाटायला लागली. आय हेट जिजू. चला. तूच दुःख देतोयस एवढी. तूच ते सोसण्याचं बळ दे. माझ्या मनस्तापाची सावली माझ्या बाळावर नको पडायला देवा. माझ्या बाळाला खूप खंबीर कर. चांगलं आरोग्य दे. या कशातही माझ्या बाळाचा काहीच दोष नाहीये. त्याला नीट ठेव देवा. त्याची वाढ सुदृढ आणि चांगली होऊ दे. देवा, मला शक्ती दे. सगळं सोसून पुन्हा उभं राहण्याची ताकद दे मला. मला माझ्या बाळाला वाढवायचंय. छान आयुष्य द्यायचंय. तेव्हा प्लीज माझ्या बाळाला नीट ठेव आणि आई अजयची तब्येतही सुधारू दे लवकर. आणि हो, माझ्या बाळाच्या बाबांना पण सुखी ठेव. जिथे आणि जसा असेल तसा आनंदात राहू दे त्याला.
सॉरी विघ्नेश्वरा, आज मी खूप काही मागणार आहे तुझ्याकडे. प्लीज मला माफ कर. पण गाऱ्हाणी तुझ्याकडे नाहीत तर मग आणखीन कोणापुढे मांडणार? एकतर माझ्या आईजीची जी काही इच्छा आहे ना ती पूर्ण होऊ दे. माझ्या आईजीची आणि काकाची तब्येत एकदम ठणठणीत बरी कर. आणि हो, जान्हवीला पण सुखात ठेव. तिचा तो जो कोणी प्राणापेक्षा प्रिय आहे ना त्याच्या सहित. त्यांनी जानूचं पत्र फाडून केराच्या टोपलीत टाकलं. एक बेल वाजते आणि कट होतोय. म्हणजे जिजूनी तुझा नंबर ब्लॉक केला आहे. हो, काय सांगतेस काय? इतके आवडले त्यांना पोहे, सगळे संपवले. मला एक सांग स्मितुडी, आपण मुलांना जन्म दिलाय का भुकेला जन्म दिलाय? इतकी कशी खातात गती? ओ हो, लपाडे माझ्यावर गेलेत. वा वा, करीन, हा करीन ना. हा हो, करीन. स्मितुडी ठेवतो हा फोन मी. जान्हवी, मला एक सांग, पुरणपोळ्या कशा करतात ग? पुरणपोळ्या? हो. सर, अशा तोंडी शिकवणं नाही. म्हणजे मी सांगेन तुम्हाला, पण पुरणपोळ्या करूनच किंवा असं म्हणजे बघून येऊ शकतात. पुरणपोळ्या शिकायचं कशाला? काय आहे, काही लोकांना ज्ञानाची लालसा असते, त्यांना शिकायला आवडतं. आपल्याला काहीतरी यावं म्हणून प्रयत्न करतात काही लोक. हो, पण पुरणपोळ्या कशाला शिकायच्या? कोपऱ्या कोपऱ्यावर मिळतात की आजकाल, त्या आणायच्या. मला तो ऑप्शन नाहीये ना. म्हणजे तुम्हाला करायचं आहे? हा? अय्या अय्या काय? पुरुषांना स्वयंपाक यायला नको? खर तर बायकोला सर्वतोपरी मदत करणारा नवरा म्हणून माझं कौतुक करायला पाहिजे. नाही तर तुमच्यासारख्या बायका खवचटपणे बोलून आणि हसून माझं खच्चीकरण करतात. अरे, जगातले सर्व उत्तम शेफ हे पुरुष आहेत, लक्षात ठेवा. त्याबद्दल मला मुळीच काही म्हणायचं नाहीये. मी सुद्धा मनीषला खूप काम करायला लावते, भाज्या चिरायला लावते. सासूबाईंना माझा राग येतो, पण मी म्हणते त्यांनी करायलाच पाहिजे. आता मी नाही का घरी सुद्धा काम करते आणि दिवसभर ऑफिसमध्ये काय करतेस तू? काम. अरे हो, विसरलोस की तू खूप काम करतेस. आल्या नितीनला कॉफी करायला सांगतेस. कॉफी पिऊन झाली की इकडच्या तिकडच्या उखाड्या पाखड्या, मग क्लायंटशी गप्पा, क्लायंट कडनं रेसिपी लिहून घ्यायच्या. रेसिपी लिहून घेतेस, करत नाहीस कधी, पण लिहून घेतेस. हे झालं की लंचची वेळ आली. लंच झाला की थोडस आहारायला होतं. मग पुढचा तासभर तुझा जातो झोपेत तास गेला की दुपारच्या चहाची वेळ आली. चहा पिऊन ताजं तवानं झालं की आवरायला घ्यायचं. आवरून झालं की टॉक 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 चपला वाजवत घरी निघालात तुम्ही. किती काम करतेस. एवढ्या कामानी मला तर दमायलाच होईल बाबा. सर, तुम्हाला काय म्हणायचंय की मी कामच करत नाही का? कोण करतं माझं काम? मी. मला पगार तुझं काम करण्याचाच मिळतो ना. तो अर्धाच सर, उरलेला अर्धा मला बोलायचा घेता. हे बघा, तुम्ही एक मी काय म्हणते, तुम्हाला पुरणपोळ्या कशा करायच्या शिकायचं होतं ना. हो. मी तुम्हाला रेसिपी लिहून देऊ का तोंडी सांगू? तू आतमध्ये ये, जर आपण बोलू. ये. हो. आता कशा नाकाला मिरच्या झोंबल्या? एरवी मला फाडफाड बोलतात, तेव्हा मज्जा येते यांना. जाऊ दे ना गीता. पण मी पण चिवट आहे. त्यांना असं वाटतं की मी इतकं बोलल्यावर मी राजीनामा दे. मी तसं मुळीच करणार नाहीये. मी चिटकून बसणार आहे खुर्चीला. हॅलो. हो सर, आलेच.
सर, उद्या प्रेझेंटेशन देईलच आमची टीम आणि हे गेल्या फायनान्शियल क्वार्टरचे स्टेटमेंट आहे. ओके. सर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या सेटबॅक नंतर आपल्याला ट्रिमेंडस प्रॉफिट झालाय सर. ऑन द होल दिस हॅज बीन स्प्लेंडेड इयर सर. अगदी अप्रतिम वर्ष होतं सर. ऑलमोस्ट 15% आपला सेल वाढलाय सर. आपला टर्नओव्हर सुद्धा 30 कोटीच्या वरती गेलाय सर. आपल्या प्रोडक्टची ठिकठिकाणी मोनोपॉली झाली सर. कसं माहित नाही सर, पण हा कुणाचा तरी पायगुण आहे सर. सर, दिस इज जस्ट मिराक्युलस. फॅन्टॅस्टिक. राणे साहेब, मी खूप दिवसांनंतर चांगलं काहीतरी ऐकतोय. तुम्ही असं करा, तुम्ही उद्याच सगळं प्रेझेंटेशन तयार करा. येस सर. येऊ सर. या. मनीष, कॅन यू बिलीव्ह दिस? काय झालं? समथिंग रॉंग? नाही, काही नाही. मग तू असा गप्प काय? नाही, काहीच नाही. मनीष, काय झालंय? तू गीताशी भांडलास का? नाही अरे, गीताशी भांडण झालं असतं तर. पण एनिवेज, तुषार का रागवे? पण मग माझ्यासाठी आणखीन काही काम आहे. मनीष, तू असं का बोलतोयस? कारण तू माझा बॉस आहेस. मनीष, पण मी मित्रही आहे तुझा. कोण जाणे, म्हणजे तुझ्याशी कुठल्याही पर्सनल नात्याची मला भीती वाटायला लागली श्री. का? असं काय केलंय मी? कारण तू तोडलं की इतकं तोडतोस, समोरच्याला एक संधी देत नाहीस. वेल, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी काहीही तोडलेलं नाही आणि मी कधीच तोडत नाही. नको श्री, नको. का? तू माझ्यावर आरोप केलेस आणि आता मी त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन देतोय, तर तुला ऐकायचं नाहीये? पण मी आरोप केलेच नाहीये. माझं बोलणं जर तुला ऑफेन्सिव्ह वाटलं असेल तर आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मला तसं म्हणायचं नव्हतं. अरे पण मग असं का वागतोयस? हो, कारण तू बरोबरच आहेस. मला तुझं म्हणणं पटतंय अगदी. माझं न ऐकताच. हो, कारण तू बॉस आहेस ना, अँड बॉस इज ऑलवेज राईट. आपल्यातलं हे बॉस आणि एम्प्लॉईचं नातं मला विसरायचं नाही, काहीही झालं तरी. मे आय लीव्ह सर? ऑल राईट. थँक्यू. बघितलंस? आणि ही बघ, ही आहे ना, ही इंजिनियर आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते. हा, तशी छान आहे, पण जरा जास्त बारीक नाही वाटत आहे? बघ ग बेबी. मग ही बघ, हिचे वडील शास्त्रज्ञ आहेत आणि फोटोमध्ये जेवढी सुंदर दिसते ना, त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच जास्त सुंदर दिसते ती. बघू. बघ, खरंच ग. आपण हिला शॉर्टलिस्ट करूया. किती छान स्थळ आणलीस तू सरे. श्रीच्या लग्नाच्या वेळेला कुठे गेल्या होत्या का या मुली? एखादी छानशी मुलगी शोधली असती त्याच्यासाठी. सरू, खरं तर ना, श्रीच्या लग्नाच्या आधीच तू वधूवर सूचक मंडळ उघडायला हवं होतंस. बेबी, मी वधूवर सूचक मंडळ सुरू केलं तेच मुळी जान्हवीमुळे. श्री आणि जान्हवीचं लग्नच झालं नसतं तर हे सगळं झालंच नसतं ग. हो ना ग, सगळं कसं छान चाललं होतं. काय मध्येच त्या पिंट्याला अवदसा आठवली कोणास ठाऊक. वहिनी, हे इतकं सगळं पिंट्यामुळे नाही झालेलं. पिंट्याने जे काही केलं त्यानंतर जान्हवीवर आपण नाराज झालो आणि जान्हवीने नंतर जी काही पावलं उचलली ना, त्याच्यामुळे ती आपल्यापासून दूर होत गेली. पिंट्याने आपल्या या घराचा खूप मोठा अपराध केलाय हे माहिती असून सुद्धा, त्याच्यामुळे आपल्या आईला हार्ट अटॅक आलाय हे माहिती असून सुद्धा, तिने त्या पिंट्याला बेलवर सोडवलं. तिने हे घर सोडलं, आपल्या सगळ्यांचे संबंध तोडले, डिवोर्स मागितला आणि शिवाय वर पोटगीही मागितली. आता कशाला उगाळत बसायचं सगळं? बहिणी, मी उगाळत नाहीये. मला माहितीये तिने आपल्यासाठी खूप केलंय. माझं पार्लर सुद्धा तिच्यामुळेच झालं. पण तिने जे चांगलं केलं ना, त्याच्यापेक्षा वाईट थोडं जास्त केलंय. माझ्या आईचं जे काही झालंय त्यासाठी ते सहस्रबुद्धेच रिस्पॉन्सिबल आहेत आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही.
आणि राहिला प्रश्न जान्हवीचा. मी तिला गोखले समजत होते, पण ती गोखले नसून सहस्त्रबुद्धी आहे हे तिने प्रत्येक गोष्टीत सिद्ध करून दाखवलं. आता आपल्यासाठी हा विषय संपलाय ना, कशाला त्यात पडायचंय. आपण श्रीसाठी चांगली मुलगी शोधूया. पण मला नाही वाटत श्रीला हे चालेल. आणि श्रीला असं पाहणं आपल्याला चालणार आहे का? हे बघ, माझ्यात पेशन्स कमी आहे. मला असे पटापट निर्णय घ्यायला आवडतात. हे कदाचित फायद्याचंही असेल, तोट्याचंही असेल, पण जे आहे ते आहे ना. आणि मला असं वाटतं आता श्रीसाठी त्याला सावरणारं कुणीतरी हवं. हे खरं म्हणजे त्याच्यासाठी बेस्ट आहे. आपण जी मुलगी शोधू ना त्याच्यासाठी, तिची ओळख करून देताना ही तुझी होणारी बायको अशी नको करून देऊया. त्यांना दोघांना भेटू देत, एकमेकांची बोलू देत आणि पुढचं पुढे त्यांनाच ठरवू देत ना. पण श्रीचं आयुष्य सुरळीत झालंच पाहिजे. रोज रडण्यासाठी जन्माला आलेला नाहीये तो. त्यांनी आनंदी आणि समाधानी असलं पाहिजे. तो आनंद, ते समाधान त्याला फक्त एक मैत्रीण, प्रेयसी आणि पत्नीच देऊ शकते, दुसरं कुणीच नाही. दाखव अजून फोटो असतील तर. माहिती सुद्धा सांगते मी. प्रेम आणि पेन केवढे सिमिलर शब्द आहेत ना दोन. एकदा प्रेम आलं की पेनही येतच आपोआप. एवढे कसे वाहवत जाता तुम्ही? जरा थांबा ना. थांबलोच आहे मी. जान्हवी, थँक्यू, पण मला गरज नाहीये याची. हीच किंमत आहे ना माझ्या घरात वाया घालवलेल्या 1.5 वर्षाची व्याजासकट. नका नका ते यंत्र कानात टाकू नका, कारण तुमच्या कानावर आता अमृत पडणार आहे. अहो, कविता अमृत. कविता? हो, मी केली. हे बघा, मी कुठलीही कविता ऐकण्याच्या मूड मध्ये नाही आहे. अहो पण प्लीज माझी कविता ऐकलीत ना की मूड बनेल ना आपोआप. मला नाही ऐकायची आहे. मी हात जोडतो, माझ्यातल्या कवीला असं लाथाडू नका. माझं स्वतःच क्रिएशन आहे आणि ऐकायला कोणीच नाही हो. प्लीज. हे बघा, मला उशीर होतोय, मला निघायचंय. अहो पण बस येईपर्यंत ऐकायला काय हरकत आहे? पण अहो खरंच सांगतो, मी तुमचा अपराधी आहे. नाही, भूतकाळात मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, पण माणूस बदलतो की नाही. अहो माझ्या कवितेने तुमचं काय केलंय? आणि ती तर एक स्त्री आहे. मला फारसं कवितेतलं काही कळत नाही, प्लीज. अहो, कविता ऐकण्यासाठी कविता कळायलाच हवी असं कुठे आहे? आता हेच बघा ना, मला कविता येते असं मला वाटत होतं, पण मी जर असा विचार केला असता तर माझ्याकडनं कविता लिहूनच झाली नसती ना. आता मी जर कविता लिहू शकतो तर तुम्ही कविता ऐकू शकता. कशावर आहे? जीवनावर. म्हणजे माझ्या या कवितेत माझ्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. हो,